दरम्यान पुण्यात एफसी रोडवरच्या ज्या L3 हॉटेलमध्ये ड्रग्ज मिळालं, पबमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेतली जात होती, त्या हॉटेलबद्दल या आधी देखील अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या। जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील याच पब संदर्भातल्या काही तक्रारी करण्यात आल्या होत्या। त्याच्या FIRच्या कॉपी आता NDTV मराठीच्या हाती लागलेल्या आहेत। तरी देखील या तक्रारींकडे पोलीस आयुक्त असोत किंवा जिल्हाधिकारी असोत, दोघांनी दुर्लक्ष केल्याचं दिसतं आहे। पुण्यातील L3 पब विरोधात या आधी सुद्धा तक्रारी करण्यात आलेल्या आहेत, मात्र या तक्रारींकडे पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचंच आजच्या या घटनेनंतर समोर येत आहे। या पब विरोधात FIR दाखल झाली होती, त्या FIRची कॉपी NDTV मराठीच्या हाती लागलेली आहे। यावरूनच या हॉटेल विरोधातल्या तक्रारींकडे पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचं दिसतंय। दरम्यान पुणे ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाचे आता आदेश देण्यात आलेत। उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे। फडणवीसांनी NDTV मराठीला काय माहिती दिली आहे पाहूया। पुणे प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले आहेत। कुणी निष्काळजीपणा केले असेल तर कारवाई करू, राजकीय आरोपांना मात्र उत्तर देणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। तर दोषी असतील त्यांच्यावर तातडीनं कारवाई होईल।